हाय, बरेच दिवस ही रेसिपी मला ट्राय करायची होती. सुजीचे वडे. खूप यम्मी आणि टेस्टी रेसिपी झालेली. घरातल्या साहित्यापासून बनवले मी. 1 वाटी पोहे घ्यायचे, भिजवून घ्यायचे स्वच्छ धुवून. 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला. 1 वाटी दही घ्यायचं आहे. त्या वाटीमध्येच थोडंसं पाणी घालून त्या मिश्रणात ओतायचं. नंतर अर्धा चमच सोडा टाकायचा आहे आपल्याला आणि हे मिश्रण आपल्याला 5 मिनिटं भिजत ठेवायचं आहे. नंतर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये हे मिश्रण आपल्याला बारीक करायचं आहे. हे पातळ करायचं नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे घट्टच ठेवायचं कारण आपल्याला वडे थापायचे आहेत. त्याच्यामध्ये थोडासा अद्रक आणि भरपूर असा कढीपत्ता टाकायचा आहे आणि ते बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, असं पातळ नाही मिश्रण करायचं, घट्टच ठेवायचं. त्यामध्ये मसाले, चवीनुसार मीठ. इथं बारीक लाल मिरची मी बारीक करून घेतलेली ती 2 चमच. भरपूर अशी कोथिंबीर. ह्या मिश्रणात मसाले ॲड करायचे आणि छान ते मिक्स करून घ्यायचे आहेत. खूप टेस्टी आणि यम्मी होतात हे वडे. नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्ही. नाश्त्यासाठी वेगळं काहीतरी हवं ना. नंतर हे वडे आपल्याला केळीच्या पानावर थापून घ्यायचे आहेत. केळीचं पान नसेल तर तुम्ही तेलाचा हात घ्यायचा आणि हातावर थापून घेतले तरी चालतात. हे बघा, असे कोणत्याही साईजमध्ये तुम्ही घ्या. हे वड्यासारखं आपण मध्ये होल करायचं आणि छानपैकी ते थापून घ्यायचे आहेत. इथं मी सगळे वडे थापून घेतलेत. तोपर्यंत आपल्याला पाणी गरम करत ठेवायचं आहे वाफ द्यायला. ह्याला वाफ द्यायचे आहेत ह्या वड्यांना. 10 मिनिटात वडे तयार होतात. हे सगळे वडे थापून झाल्यात. इथं आता 10 मिनिटं वाफ द्यायची. पाणी उकळलेलं आहे. केळीचं पान नसेल तर तुम्ही असं हे वरती पण तुम्ही वडे थापून घेऊन उकडून घेऊ शकता. नंतर ह्या वड्यांना आपल्याला तडका द्यायचा आहे. बघा किती छान झाल्यात. खूप नरम आणि मऊ होतात. खायला पण खूप टेस्टी आहेत. नक्की रेसिपी ट्राय करा तुम्ही. इथं तडका देण्यासाठी मी तेल टाकले. नंतर मिरच्या टाकल्यात कमी तिखट थोड्या. मोहरी, जिरे टाकायचं आहे आपल्याला. कढीपत्ता पण टाकायचा आहे आणि त्यामध्ये ते वडे परतून घ्यायचे आहेत आपल्याला. थोडेसे 5 मिनिटं परतून घ्यायचे आहेत. खूप खाण्यासाठी काहीतरी वेगळं ब्रेकफास्टसाठी हवं ना, म्हणून खूप छान ही डिश आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. मस्त खावा, स्वस्थ राहा. माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. छान वाटत आहेत ना.